So, welcome to the world of physics. A very warm good evening to one and all. So, कल August 13 नहीं, yesterday it was 18th of August ना. So, I would like to go with new journal. Am I audible, everyone? Yes, sir. Yeah, okay. So, meanwhile बाकीचे join होतील तोपर्यंत आपण कन्सेप्ट बरं काल काहीतरी टास्क सांगितलं होतं तुम्हाला की कॉलेजमध्ये तुम्हाला कुठला सिलेबस आहे टेस्टला वगैरे काय असं तुम्ही विचारलं का तुमच्या शिक्षकांना विचारलंय का समृद्धी साक्षी मयुरी श्रावणी हॅव यू आस्क्ड युअर टीचिंग फॅकल्टी रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टच्या की कुठला सिलेबस आहे काय तर मोस्टली चॅप्टर 1 तर सगळ्यांना असणारच आहे आणि मी चॅप्टर 1 मधले बेसिक कन्सेप्ट सगळ्यांचे रोज नवीन कन्सेप्ट राहतील असे कव्हर केलेत बट आय कॅन सी की तुमच्यापैकी 10 ते 15 लोक सिरियस आहेत म्हणजे आपली ही संख्या जवळपास 20 ते 25 गेली होती मागच्या आठवड्यात पण 10 ते 20 लोक आहेत सिरियस तो आपण मग सिरियस टॉपिक्सवरच डिस्कशन केलेलं जास्त चांगलं राहील कारण मग आता एखादं सेशन झालं एखादं सेशन नाही झालं अशी कंप्लेंट नको परत मग ओके विल दॅट बी फाईन hello will that be fine am I audible and is screen visible everyone let me know Yes, sir. please acknowledge please give me an acknowledgement ha Shravani yeah okay so hope I'm completely audible yeah आज कॅमेरा सुरू झालाय की काय माझं ओके ठीक आहे सो नॉट नेसेसरी की आपण दिसायला हवंय आता बट चलो लेट्स बिगिन देन तो आजचा जो टॉपिक आहे मी जो सुरू करणार आहे स्क्रीन दिसतीये सर्वांना तर मग आता डायमेन्शन्स सर्वजण शिकलेले आहेत तर डायमेन्शनचा जो पार्ट आहे ज्यांनी कुणी मिस केला आहे डायमेन्शनचा पार्ट मला त्यांच्यासाठी एक क्विक रिव्हिजन घ्यायला आवडेल कारण ऑलमोस्ट ह्या चॅप्टरमधले जे कंटेंट्स मी शिकवायला हवे ऑलमोस्ट नॉट एव्हरीथिंग बट ऑलमोस्ट आय हॅव कवर्ड एव्हरी टॉपिक सो मग आज कुठला वार आहे मंगळवार तर मी उद्यापासनं मग तुमचं जे सिलेबसला धरून जे टॉपिक्स आहेत ते कवर करायला मला जास्त आवडतील तर बेसिक डायमेन्शन्सवाला जो पार्ट आहे त्या डायमेन्शन्स पार्टमध्ये मी बेसिक काही गोष्टी कवर केल्या होत्या तर त्याच्यात काही कन्वर्जन फॅक्टर्स आहेत तर तेही पॉईंट्स आपण बघितले आणि मला एक विचारायचं आहे आता कालच्या सेशनला सर्वजण प्रेझेंट होते का म्हणजे आपल्यापैकी जी आता 10-12 मुलं मला जे दिसत आहेत तर जर सगळेजण प्रेझेंट असतील तर शॅल आय कंटिन्यू द सेम टॉपिक कारण त्यातले काही प्रश्न मला अजूनही घ्यायचे होते सो इफ एव्हरीवन allow me to do so then I would like to go with that part Shravani what do you say Shivraj Mayuri Yes, sir. anyone Yes, sir. who is completely new Swapnali एनिवन हु इज कम्प्लिटली न्यू नाही सर मग नवीन टॉपिक शिकवा म्हणजे ह्या चॅप्टरमधलं नवीन टॉपिक शिकवा असं जर कुणी असेल तर आय वुड लाईक टू गो विथ दॅट न्यू टॉपिक ॲज वेल दॅट्स नॉट अ बिग इश्यू फॉर मी ओके चलेगा हां सो मग ठीक आहे कन्सर्न नसेल काही तर आय वुड लाईक टू कंटिन्यू विथ द सेम टॉपिक सेम ओल्ड टॉपिक विच वी हॅव स्टडीड इन यस्टरडे सेशन आणि नसेल तर आय वुड लाईक टू गो विथ द फ्रेश टॉपिक आय एम ओके विथ बोथ ऑफ दॅम की तुम्ही सांगा मला की काय करायचं त्याच्यावर आपण करूया तर सर न्यू पॉइंट घ्या बरं ठीक आहे चालेल मग न्यू पॉईंट घेतो मी बरं आता तुम्हाला सगळ्यात जास्त विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते ज्या टॉपिकवर आहेत ते आहेत डायमेन्शन्सवर तर आता होतं काय की प्रत्येक युनिट मेजर करण्यासाठी ना ठराविक युनिट प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी ठराविक युनिट आहे लाईक तुम्ही मला सांगाल का कुणी की मास कशात मेजर करतात त्याचं युनिट काय असतं कुणी सांगेल का तर मास युनिट ग्रॅम नाही केजी असतं हां याला म्हणतात त्याचं एसआय युनिट म्हणजे काय सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट की तुम्ही जगात कुठेही जा अमेरिकेत जा चायनामध्ये जा रशियामध्ये जा युरोपमध्ये जा भारतामध्ये जा कुठेही जा
तर मास हे kg मध्ये मेजर केलं पाहिजे. तर हे त्याचं बेसिक युनिट आहे असं सांगितलं जातं. म्हणजे आता मोस्टली CGS युनिट आजकाल नाही वापरले जात. CGS युनिट आहे पण काही पण तेवढ्या डेप्थमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही. पण मास आणि बेसिक डे टू डे लाईफमध्ये जे वापरले जातात ना ते मी तुमच्यासमोर मांडतो. त्यानंतर सेकंड आहे लेंथचं युनिट काय असतं तर मीटरमध्ये मेजर करतात. हां, व्हेरी गुड, लेंथ. त्यानंतर मी सांगितलं सपोज तुम्हाला की टाइम कशात मेजर करायचा, तर मिनिमम त्याचं जे छोट्यातलं छोटं युनिट असतं ते असतं सेकंड. हां, 4 नंबर. मी तुम्हाला सपोज विचारलं इलेक्ट्रिक करंट कशात मेजर करायचा, तर इलेक्ट्रिक करंटचं युनिट असतं एम्पियर. ठीक आहे. सो हां, ये लिखा यहाँ पे एम्पियर. त्यानंतर 5 नंबर सपोज मी तुम्हाला म्हटलं की टेम्परेचर कशात मेजर करायचं, रूम टेम्परेचर वगैरे काही असतं, यस, तर त्याचं युनिट असतं केल्विन. तुम्ही आतापर्यंत डिग्री सेल्सिअस ऐकलं असेल, पण केल्विन हे त्याचं SI युनिट आहे. ठीक आहे. डिग्री सेल्सिअस हे प्रॅक्टिकल युनिट आहे. त्यानंतर आता हे जास्त नाही वापरत पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वगैरे यू विल कम अक्रॉस दिस अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो असतो ना त्याला युनिट वापरतात मोल. यस, करेक्ट, मोल. आणि 7वं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा त्याला लाईट इंटेन्सिटी म्हणतो. यस, कॅन्डेल. यस. सो आता हे परत रिवाइज करण्याचं कारण आहे इंटेन्सिटी. त्याचं कारण आहे की आजचा जो टॉपिक शिकवतोय ना तो त्याच्याशी निगडीत आहे. मग आता हे जे प्रत्येक क्वांटिटी मी इथं ज्या लिहिल्यात ना ह्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. कसल्या क्वांटिटी आहेत? फंडामेंटल. ह्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी त्या दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंडेंट नाही आहे. सो म्हणून मी ह्या ज्या 7 क्वांटिटी वरती लिहिलेल्या आहेत, मेन्शन केल्या आहेत. सो ऑल अबाव फिजिकल क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. मग फंडामेंटल म्हणजे युनिवर्समध्ये ह्या क्वांटिटीज डायरेक्टली मेजर केल्या जाऊ शकतात. आणि ह्या मेजर करण्यासाठी, ह्या रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला इन द सेन्स किंवा त्याचा सिम्बॉल असतो, सिम्बॉल यूज करावं लागतो. मग याचा युनिट लिहिलंय ना त्याच्यापुढे मी सिम्बॉलचा एक कॉलम बनवतो. बघा आता मी शिकवताना ही माझी मेथड आहे, माझी स्ट्रॅटेजी आहे की पहिल्यांदा मी तुम्हाला आता अवगत केलं त्याच्याबद्दल. तर ही मास ज्यावेळेस त्याचा सिम्बॉल वापरायचा असतो ना तर त्याचा सिम्बॉल वापरताना असा स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा आणि कॅपिटल M लिहायचा आणि डोक्यावर 1 लिहायचा. डोक्यावर लिहायचा बरं का, म्हणजे पॉवर टर्म्समध्ये. लेंथसाठी सिम्बॉल वापरतात असा स्क्वेअर ब्रॅकेट L1. सेकंडसाठी वापरतात सिम्बॉल टाइम T1. एम्पियरसाठी वापरतात, काही बुकमध्ये वापरतात A1, काही बुकमध्ये वापरतात I, इलेक्ट्रिक करंटचा I1. टेम्परेचरचं केल्विन येतं त्याच्यासाठी वापरतात K1. अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा मोलसाठी वापरतात MOL. आणि कॅन्डेलासाठी वापरतात बघा CD. ओके, इथपर्यंत सर्वांना आता गोष्टी क्लिअर? लॉजिक महत्वाचं आहे आपल्याला. मग इथपर्यंत जर तुम्हाला लॉजिक समजत असेल तर आय वुड लाईक टू गो फ्रेश ऑन दिस पार्ट. अँड दॅट पार्ट इज की भाई आपल्याला जे आता हे डायमेन्शन शिकायचे आहेत ना ते. हां, काय साक्षी बोला. साक्षी वॉन्ट्स टू आस्क समथिंग. येस साक्षी. साक्षी गिरवले, येस, यू वॉन्ट टू आस्क समथिंग. No sir, sorry. Okay. So from your end I saw hand raise केल्याचं जे ऑप्शन आहे ते क्लिक झालं. बरं ठीक आहे. सो मग आता बाय मिस्टेक झालं होतं. ओके नाही, नो इश्यूज. आय एम ओके विथ इट, बट आय थॉट यू आर हॅव्हिंग एनी डाऊट. तर मग ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ना ह्या मेजरमेंटसाठी दुसरं कशावर डिपेंड नाही आहे. मग आता हे डायमेन्शन्स झाले, म्हणजे हे जे सिम्बॉल वापरलेत ना त्या सिम्बॉललाच मी म्हणत असतो डायमेन्शन्स. स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असं. तर हे डायमेन्शनसाठी ना आता थोडंसं बेसिक शिकवतो मी तुम्हाला. त्याच्यासाठी लॉज ऑफ इंडायसेस आपल्याला माहीत पाहिजे. आता मे बी हा पार्ट रिपिटेटिव्ह असू शकतो एखाद दुसऱ्या व्यक्तीसाठी, बट जे पुढं शिकवणार आहे ना हे 5 मिनटं मला द्या. हॅव सम पेशन्स. मी जे पुढं शिकवणार आहे ना ते तुम्हाला त्या पार्टकडे घेऊन जाईल, ॲक्च्युअल पार्टकडे, जे मला आज न्यू टॉपिक शिकवायचं आहे. सो a to the power m इंटू a to the power n, दोन क्वांटिटीचा जर बेस सेम असेल तर त्यांच्या इंडायसेसची होती ॲडिशन.
ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन असं जर लिहिलं तर एम आणि एनचं मल्टिप्लिकेशन होत असतं, असं लिहिलं जातं. मग आता तुम्ही म्हणताल हे का शिकवतोय, तर त्याचं रिझन आहे, मला आज जे शिकवायचं आहे ना, तर डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला वापरायचं आहे इन ऑर्डर टू फाइंड दी कन्वर्जन फॅक्टर. मग आता कन्वर्जन फॅक्टर काय असतात त्याच्यापूर्वी मी आता बघा, तुम्हाला 10वीच्या शिक्षकांनी काही गोष्टी रट्टा मारायला शिकवल्या असतील, मी पण शिकवणार आहे. तर फोर्स याचं जे युनिट असतं, SI युनिट असतं, तर फोर्सचं युनिट असतं तसं पाहायला गेलं तर न्यूटन बाबा. ठीक आहे, न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने फोर्सचा शोध लावलेला आहे. मग न्यूटनला इथं त्याचे डायमेन्शन्स काय लिहितात, तर एवढं फक्त पाठ करा सर्वांनी. ठीक आहे, ही माझी इच्छा आहे आता ह्या चॅप्टरसाठी, कारण ह्या चॅप्टरमध्ये जर तुम्ही ही गोष्ट पाठ केली ना, ती तुम्हाला पूर्ण फिजिक्समध्ये कुठलंही डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी मदत करणार आहे. तर मग न्यूटनचे डायमेन्शन असतात बघा, M1 L1 T-2. कसे आले ते नंतरचा पार्ट आहे, आता फक्त पाठ करायचे काय, M1 L1 T-2. त्यानंतर एनर्जी कुठली असू द्या जगातली, एनर्जीचं युनिट असतं जूल बाबा. ठीक आहे, सो जूलचे डायमेन्शन जे असतात ना ते असतात M1 सारखेच, याच्यासारखेच, फक्त Lचा फॅक्टर ना 2 येतो इथं आणि T⁻². कसा आला काय, आत्ता काही डोक्यात विचार करायचा नाही. आणि नोबडी विल आस्क यू, तुम्ही ज्यावेळेस एखादं डिरिवेशन करायला जातात, एखादं डायमेन्शन डिराईव्ह करायला जातात, फक्त आता कशाला काय म्हणायचं ते समजून घ्या. तर फोर्सचे हे काय झाले, M1 L1 हे जे लिहिले याला काय म्हणतात, डायमेन्शन्स. काय म्हणतात, डायमेन्शन्स. फोर्सचं युनिट असतं, SI युनिट असतं न्यूटन, आणि फोर्सचे डायमेन्शन्स M1 L1 T-2. सभी को आया समझ में, पाठ करायचं आहे. कसं आलं काय प्लीज आता ह्या सेशनमध्ये विचारू नका, मी ते नंतर एक्सप्लेन करेल तुम्हाला. बट यू हैव टू जस्ट रिमेंबर दिस, बिकॉज जो इसके बाद में पढ़ाने वाला हूँ वो इंटरेस्टिंग है. एनर्जी का युनिट जूलचे डायमेन्शन्स M1 L2 T-2. तर एवढं बेसिक लक्षात ठेवू शकता. जूलचं आणखी एक युनिट पण असं लिहितात, MCQ मध्ये प्रश्न विचारला होतो, जूल इज इक्विवॅलंट टू, तो जूल इज ऑल्सो इक्विवैलेंट टू न्यूटन मल्टीप्लाइड बाय मीटर. सो जूल को ऐसा भी लिखा जा सकता है, जूल इज इक्विवैलेंट टू, जूलचं युनिट न्यूटन इंटू मीटर. अंडरस्टूड एव्हरीवन, यहाँ तक ठीक? शैल आई गो अहेड? यहाँ तक ठीक? सांगा मला पटकन. येस सर. ओके ठीक आहे, मग विचारू आता, स्क्रीनला हाईड करून विचारू का? येस. हा, मग सांगा बरं मला, सांगा, मिनिमाइज करतो वाटलं स्क्रीन. हा सांगा, चला, फोर्सचं युनिट सांगा, SI युनिट न्यूटन. डायमेन्शन सांगा, डायमेन्शन्स M1 L1 T-2. व्हेरी गुड. यस, एवढं तोंडपाठ करायचं. आणि 11वी 12वीच्या पूर्ण फिजिक्ससाठी हे लागणार आहे बरं का आपल्याला. असं नाही की हे फक्त तुम्ही आत्ता सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकता येते. हां, एनर्जीचे डायमेन्शन, एनर्जीचं SI युनिट जूल इज इक्विवॅलेंट टू न्यूटन. यस, व्हेरी गुड, न्यूटन इंटू मीटर. और जूलचे डायमेन्शन सांगा. हे ज्यावेळेस आता आपल्या नजरेखालून जाते, डोळ्याखालून जाते, आता स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, मग मला काय शिकवायचंय तुम्हाला, की एखादी क्वांटिटी ज्यावेळेस SI युनिटमधून आपण CGS युनिटमध्ये जातो, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपण त्याला कसं कन्वर्ट करू शकतो. ओके, सो आता बघा, मी ज्या क्वांटिटीज वापरणार आहे तर त्याबद्दल मी लिहितो, त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला अवगत करवतो. तर फोर्स जे मी तुम्हाला शिकवलं आत्ता, क्वांटिटी, जगात कुठलाही फोर्स असू देत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, टेन्शनमधला फोर्स, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे आपला, त्यानंतर तुमचा मॅग्नेटमध्ये असणारा जो फोर्स आहे तो असू द्यात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू द्यात, कुठलाही फोर्स असू द्यात, नेचरमध्ये जे फोर्स आढळतात
सगळे जे फोर्स आहे सगळ्या फोर्सचं SI युनिट फिक्स काय तर न्यूटन बाबा. आणि त्याचं आता CGS युनिट. मग मी आज तुम्हाला एक कन्व्हर्जन शिकवणार आहे म्हणून म्हटलं हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे त्याच्यासाठी मला थोडं बेसिक शिकवावं लागेल. न्यूटन तर CGS युनिट असतं याचं डाईन. ठीक आहे, काय असतं डाईन, डायन नाही. ठीक आहे, काय डाईन. हाऊ टू रीड दिस डाईन. ओके. अँड इधर हा एनर्जी, एनर्जीचं जे युनिट असतं SI युनिट असतं इथं जूल बाबा. आणि इथं जे CGS युनिट असतं ते असतं अर्ग्स. काय असतं अर्ग्स, ERGS. एग्ज नाही, अंडे आठवले असतील कुणाला तर श्रावण चालू आहे बाबा हो. ठीक आहे, जूल, जूलचं युनिट अर्ग्स. ओके फाईन. मग एका युनिटमधनं ज्यावेळेस दुसऱ्या युनिटमध्ये जातो तर त्यावेळेस जे कन्व्हर्जन्स लागतात ते कन्व्हर्जन आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने फाइंड आउट करू शकतो. मग असं लिहितात फिजिक्समध्ये, जर माझ्याकडे 1 न्यूटन ऑफ फोर्स असेल बघा, 1 न्यूटन ऑफ फोर्स, that 1 Newton of force is equivalent to 1 into 10 to the power 5 dynes of force. म्हणजे एका युनिटमधनं ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या युनिटमध्ये जात आहेत तर तुम्हाला एक कन्व्हर्जन फॅक्टर महत्त्वाचा असतो आणि हा जो युनिट आहे याला म्हणतो आपण कन्व्हर्जन फॅक्टर. मग हा कन्व्हर्जन फॅक्टर कसा शोधायचा मी आज ते फिजिक्समध्ये शिकवणार आहे. आवडेल तुम्हाला? आणि कशाच्या मदतीने शिकवणार आहे तर डायमेन्शनल ॲनालिसिस. मग चॅप्टर 1 मध्ये हे बघा काय होतं की आपल्याला त्या डेप्थला जायचंय पण हळूहळू जायचंय पण आवड निर्माण करून. आता मी तुम्हाला हे सगळं प्री रिक्वेसाइट शिकवतोय मग तुम्हाला हळूहळू आता बेसिक आयडिया कळतील मग मी तुम्हाला ॲप्लिकेशन पार्टकडे घेऊन जाणार आहे. आता सपोज मी म्हटलं 1 जूल ऑफ एनर्जी इज इक्विव्हॅलंट टू, ती असते 1 into 10 to the power 7 अर्ग्स ऑफ एनर्जी. पण हे कुठलं युनिट झालं मग सांगा? जूल हे कुठलं युनिट आहे? SI युनिट, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट. आणि अर्ग्स हे कुठलं युनिट आहे? CGS युनिट. आता CGS युनिटचा लॉंग फॉर्म काय, SI युनिटचा लॉंग फॉर्म काय? आत्ता फक्त लॉंग फॉर्म शिकवतो. SI स्टँड्स फॉर सिस्टीम इंटरनॅशनल किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट असं पण बोलतात. ठीक आहे, इथं खाली लिहून देतो वाटल्यास तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर. SI स्टँड्स फॉर सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. आणि ते वरती जे लिहिलेलं आहे CGS इंटरनॅशनल युनिट्स तर ते आहे CGS स्टँड्स फॉर सेंटीमीटर, C स्टँड्स फॉर सेंटीमीटर, G stands for gram, S stands for seconds. ही CGS युनिट म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड युनिट्स अशामध्ये लिहितात. आता आपल्या भारतावर ज्यावेळेस ब्रिटिशांनी राज्य केलं तर ब्रिटिश त्यांच्या काळात ही सिस्टीम वापरायचे. फीट म्हणजे आपल्यापैकी कुणाला येत असेल फीट, ती फीट नाही तर फूट. आपण जे मेजरमेंटचं युनिट वापरतो लेंथमध्ये ते फूट. दुसरं पाऊंड्स, आणि तिसरं सेकंड्स. हे ब्रिटिशांच्या काळात. पण आजकाल हे वापरत नाही. ठीक आहे, कुठलं फीट पाऊंड सिस्टीम. आणि CGS हे तुम्हाला फिजिक्समध्ये आपला ब्रेन डेव्हलप करण्यासाठी वापरल्या जाणारी सिस्टीम. पण सगळ्या युनिव्हर्समध्ये बघा मी सांगतोय म्हणजे अमेरिकेत गेलं तरी व्हॉल्यूम हे लिटरमध्येच मोजणार. भारतात आलं तरी व्हॉल्यूम म्हणजे लिक्विड क्वांटिटी एखादी लिटरमध्येच मोजतो आपण. मास एखादा KG मध्येच मेजर करतो. ठीक आहे, मग रशियात जा, युरोपमध्ये जा, जपानमध्ये जा, भारतात जा, कुठेही जा. ठीक आहे. सो असं दॅट इज की सगळ्यांनी इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलं बाबा मास आपण KG मध्येच मेजर करू, लेंथ आपण मीटरमध्येच मेजर करू, टाईम आपण सेकंदातच मेजर करू. मग ही जी सिस्टीम ॲक्सेप्ट केली ती. बरं, मग आज मी जे शिकवणार आहे टॉपिक तो त्याच्याकडे परत एकदा वळतो. तर मी तुम्हाला हे जे कन्व्हर्जन फॅक्टर आहे तुम्ही SI मधून CGS मध्ये जाताय तर ते शिकवणार आहे. पण ते शिकवण्यापूर्वी मी काही बेसिक टर्म्स तुम्हाला शिकवल्या, त्यातच ॲडिशनमधून अजून काही बेसिक टर्म्स तुम्हाला शिकवतो. लाईक मला तुम्ही सांगा बरं 1 kg इज इक्वल्स टू किती ग्रॅम्स? कुणी सांगेल का मला?
1000 gram. 1000 grams. 1000 GMS ग्रॅम्स लिखा. 1000 grams कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज. बघा एक लॉजिक सिम्पल शिकवतो. 1 हा 1 जर तसं घ्यायचा इंटू इथं 10 घ्यायचा. 10च्या पॉवरमध्ये लिहायचा. आता 1 इंटू आता 1 2 3 मग ह्या 10च्या डोक्यावर 3 द्यायचा. बघा 10च्या डोक्यावर, एकाच्या डोक्यावर नाही. हा एक जसे तसा घेतला. सिम्पल ट्रिक शिकवतोय. इंटू 10 to the power 3 grams. आता फिजिक्समध्ये पॉवरच्या टर्म्समध्ये लिहायच्या गोष्टी. का बरं? कारण फिजिक्समध्ये लय मोठ्या मोठ्या टर्म्स आहेत. लाईक मास ऑफ अर्थ 6 × 10 to the power 24 kg. मग एवढे झिरो लिहित बसायचं का आपण? हे बघा मास ऑफ अर्थ 6 × 10 to the power 24 kg. मग मी 6 वर 24 झिरो देत बसू का आता इथे? मग एवढं लिहायचं म्हणलं प्रत्येक वेळेस लिहायचं म्हटल्यानंतर इथंच आपला अर्धा तास निघून जायचा लेक्चरचा. कळतंय का? सो दॅट्स वाय आपल्याला आता 10च्या पॉवरमध्ये टर्म्स लिहायच्या आहेत. सपोज मला लिहायचं आहे मास ऑफ अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं मास असतं 9.1 × 10 to the power -31 kg. आता ह्या 9च्या आधी 31 टाइम झिरो देत बसू का मग मी? कळतंय का लॉजिक तुम्हाला? सो त्याच्यामुळे आता 10च्या टर्म्समध्ये लिहायचं सर्वांनी. सो आय वोंट गो इन मच डिटेल विथ दिस, बट वाई वी शुड प्रेफर 10 का लॉजिक. तो 10 का लॉजिक क्यों इस्तेमाल करना है इसके बारे में मैंने आपको बताया. तो हे समजलं का? 1 kg इज इक्वल्स टू, मग आता कसं बोलणार? 1000 grams कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज 1 × 10 to the 1 into 10 to the power 2 grams. यस. सो अब मेरा क्वेश्चन है, सपोज ये क्वांटिटी ऐसा है 1 ग्राम है, तो 1 ग्राम इज इक्वल टू कितनी केजी? दिस इज माय क्वेश्चन. 1 इंटू कितना? 10 का पावर कितना आएगा? सर तुम्ही गुगली घेता यार. तुम्ही ना सोपं तुम्ही शिकवता आणि अवघड गोष्टी आम्हाला सांगतात, है ना? बरोबर ना स्वप्नाली, साक्षी, मयुरी? एम आय करेक्ट? गुगली घेतो ना मी? नाही सर. हां, मग इकडे बघा आता सिम्पल सांगतो लॉजिक. इकडे बघा सर्वांनी. काही आता ही गोष्ट पाठ करायची गोष्ट नाही आहे. तर मी आता काय केलं तुम्हाला 1 kg इज इक्वल्स टू 1 × 10 to the power 3 grams हे रिलेशन माहिती आहे. आता 1 ग्रॅम इज इक्वल्स टू किती केजी हे विचारलं 10च्या पॉवरमध्ये. तर सिम्पल लॉजिक. इकडे बघा आता सर्वांनी, हे जर तुम्हाला कळलं ना फिजिक्समध्ये इकडून तिकडून टर्म्स फिरवायच्या गोष्टी, तर तुम्हाला फिजिक्स लय सोपं जाणार. फिजिक्स का अवघड आहे माहिती का? कारण ते गमतीशीर गणित म्हणून कोणी शिकलंच नाही आहे आणि मी ते गमतीशीर गणित तुम्हाला शिकवणार आहे. मग आता LHS RHS ह्या टर्म्सला कसं जायचं बघूयात. मग हा 1 × 10 to the power 3. आता बघा मला 1 ग्रॅम पाहिजे इकडे, म्हणजे हा 10 to the power 3 इथून शिफ्ट करावं लागेल. शिफ्ट करायचं म्हटलं तर हा तिकडे जाईल म्हणजे याला डिवाइड होईल. मग नेक्स्ट टर्म काय, नेक्स्ट व्हॅल्यू काय बनेल माझी सांगा बरं? 1/10 to the power 3 इथं आला, हा खाली आला, इज इक्वल्स टू इथं कोण शिल्लक राहिला मग उजव्या बाजूला? हा 1 आणि मल्टिप्लाइड बाय ग्रॅम, 1 ग्रॅम. कळतंय का? आणि इकडे कोण होता? 1 kg होता. त्याला कितीने डिवाइड केलं तुम्ही बाळांनो? 10 to the power 3 ने. आता हा 10 to the power 3 डिनॉमिनेटरला की न्यूमरेटरला आहे? डिनॉमिनेटरला. त्याला वरती घेऊन जायचं म्हणजे न्यूमरेटरला घेऊन जायचं. न्यूमरेटरला घेऊन गेलं म्हणजे त्याचं मिनिंग चेंज होतं. मग मिनिंग चेंज जर झालं तर 1 इंटू तो बनेल 10 to the power +3 राहील की -3? -3. वेरी गुड, -3 kg. तो 1 ग्राम इज इक्वल्स टू कितना kg? बोलो फिर. 1 into 10 to the power -3. यस. मग सोपं शिकवलं की अवघड शिकवलं? ट्रिक जी सांगितली ती सोपी सांगितली की अवघड सांगितली? बेसिक मॅथमॅटिक्स सांगितलं मी, बाकी काही नाही केलं. बरोबर आहे का नाही? शिवराज बरोबर शिकवलं की चुकीचं शिकवलं? सोपी पद्धत शिकवली की अवघड वाटते खूप पद्धत? श्रावणी, प्रेम, सोपी. हा सोपी. तर ह्या पद्धतीने जर गेलं तर फिजिक्स इंटरेस्टिंग आहे आणि पाठ करायची गरज नाही. बरं, मग आता सर्वांकडे मी एक लॉजिक देतो तुम्हाला. लेट्स गो विथ दिस. 1
kg इज इक्वल्स टू किती असतं, सॉरी 1 kg आपण घेतलं तर 1 मीटरसाठी जातो. मग मी आता नेक्स्ट क्वेश्चन देतो तुम्हाला. 1 मीटर इज इक्वल्स टू किती सेंटीमीटर. माय क्वेश्चन इज 1 मीटर इज इक्वल्स 100 centimeter. Okay, very 100. good. 100 centimeter. Now my next question is 1 centimeter is equals to किती meters? 10 च्या power मध्ये सांग आता. 1 into 10 raised to minus 2. Yes, very good. हे बघा मग काय केलं आता. साक्षी, इज दॅट यू? तू आन्सर दिलायस का? हो सर. हां, तर हे बघा साक्षीने काय केलं, मग लगेच हा 1 आणि इथं एकावर किती शून्य होते, 2. मग इथं पण 10 वर किती द्यायचे, 2 सेंटीमीटरमध्ये आलं. सो दिस इज 1 मीटर. हा 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 प्लस 2 इकडे आला, खाली आला, तर इथं 1 m अपॉन काय झालं, हे 10 टू द पॉवर 2. आणि इकडं कोण शिल्लक राहिला, 10 टू द पॉवर 2 घेतला फक्त. इथं कोण शिल्लक राहिला, 1 cm. cm म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, ठीक आहे, सेंटीमीटरवाला येतो. आणि हा 10 टू द पॉवर 2 प्लस 2 वरती गेला, काय बनला मग 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. अंडरस्टूड एव्हरीवन? सिंपल मेथड ना. Yes sir. या ओके. हो सर. ओके, सो 1 मीटरचं पण कन्वर्जन दिलं तुम्हाला करून, 1 सेंटीमीटरचं पण दिलं. हे बघा मी 2 यांना ब्रॅकेट करतोय. 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज 1 into 10 to the power 2 centimeter. 1 centimeter can be written as 1 into 10 to the power minus 2 meter. इधर 1 kg is equals to क्या लिखा पहले अपन ने स्टार्ट में बोलो. 1 kg is equals to 1000 grams. हाँ, 1 ग्रॅम इज इक्वल्स टू किती kg हे विचारलं होतं, क्वेश्चन मार्क होता माझा. आणि आपण फायनल काढलं. 1 ग्रॅम इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. 1 kg इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पॉवर 3 ग्राम्स. ओके, अंडरस्टूड? यहाँ तक चीज़ें क्लियर फिर? सो शल आई गो नाउ फॉर द कन्वर्जन फॅक्टर्स. सो सर्वांना आता CGS आणि SI युनिट कळलं. मग kg हे SI युनिट आहे आणि CGS युनिट काय आला आता, तर kg हे मासचं SI युनिट. हे बघा, हे kg 1 kg जे लिहिलं होतं ते कोण होतं मग आता आपल्यासाठी SI युनिट. आणि ग्रॅम जे होतं ते कुठलं युनिट होतं, CGS युनिट. ठीक है, यहाँ पे भी ये जो लिखा 1 मीटर इज SI यूनिट ऑफ लेंथ एंड दिस इज 100 सेंटीमीटर, मतलब सेंटीमीटर इज CGS यूनिट ऑफ लेंथ. ठीक है, मग मी आता तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट शिकवले. मग आता मला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. मग मी इथं लिहितो फाइंड दी कन्वर्जन फॅक्टर ऑफ फोर्स. प्रश्न बघा, कन्वर्जन फॅक्टर लिहायचं राहिलं. हां, सो तेवढं प्लीज सॉरी फ्रॉम माय साइड. कन्वर्जन फॅक्टर of force while going from SI unit to कौन सा यूनिट, SI यूनिट टू CGS यूनिट. ठीक है, CGS यूनिट. ओके एव्हरीवन, फाईन. क्वेश्चन म्हणजे मला असं विचारायचं आहे तुम्हाला, जर स्टार्ट करायचंच म्हटलं तर, फोर्स एका बाजूला, डाव्या बाजूला फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. फोर्स इन न्यूटन इज इक्वल टू कन्वर्जन फैक्टर. यहाँ पे क्या होगा, सो यक्स, लेट यक्स बी दैट कन्वर्जन फैक्टर. यक्स इज इक्वल टू फोर्स इन CGS. ओके, CGS यूनिट. फोर्स इन SI यूनिट, सॉरी फोर्स इन न्यूटन लिहिलं इथं. सो फोर्स इन SI यूनिट इज इक्वल टू यक्स टाइम फोर्स इन कौन सा यूनिट, CGS यूनिट. आंसर कितना आना चाहिए, x का वैल्यू कितना आना चाहिए, ऊपर लिख के दिया था मैंने आपको. डू यू रिमेंबर दिस? ये देखो 1 न्यूटन ऑफ फोर्स इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पॉवर 5 डाइन ऑफ फोर्स. फोर्स SI युनिट मध्ये न्यूटन मध्ये मेजर करतात, CGS युनिट मध्ये डाइन मध्ये. अंडरस्टूड? यहाँ तक चीजें क्लियर एवरीवन?
एव्हरीवन हॅपी विथ दिस? हां, सो शॅल आय गो अहेड देन? मग आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एक्सची व्हॅल्यू 10⁵ येते का? बरं, मग आता सर्वांसाठी परत एकदा प्रश्न, फोर्सचं डायमेन्शन काय होतं? L1 M1 T2 T raised to 2. परत एकदा सांगा. L1 M1 T raised to 2. M1 L1 T -2. ठीक आहे. x टाइम्स, हां इथं पण काय लिहिल? M1. आता बघा मी दोन्हीकडे डायमेन्शन सेम लिहितोय. तुम्ही म्हणताल असं का? तर डायमेन्शनवर फरक पडत नाही. डायमेन्शनवर तुम्ही SI युनिटमध्ये आहात की CGS मध्ये आहात तो फरक पडत नाही. आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. हां, पण डायमेन्शन्सचे सिम्बॉल मी वेगवेगळे वापरू शकतो. सिम्बॉल्स कसे मग? तर सिम्बॉलला काय करायचं आता की सपोज SI युनिटमध्ये म्हणल्यानंतर मी ह्या सगळ्यांसाठी सफिक्समध्ये म्हणजे खाली 1 वापरला आणि ह्या CGS वाल्यांसाठी सगळीकडे 2 वापरला खाली, बरं का, कॉमन. वरती पॉवर चेंज करण्याचा अधिकार मला नाही. फोर्स SI युनिटमध्ये असू देत किंवा CGS मध्ये असू देत, वरचे जे पॉवर्स आहेत ते फिक्स आहे, पण खालचे नोटेशन्स चेंज करण्याचा मला अधिकार आहे. मी इथं 1 1 1 च्या ऐवजी S S S लिहू शकतो, इकडं C C C लिहू शकतो. ती माझी मर्जी. म्हणजे तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताय, दॅट्स युअर कॉल, बट आयडियल प्रॅक्टिस अशी असते म्हणून मी असं लिहिलं. ओके फाईन. मग आता मला x फाइंड आउट करायचा आहे. मग आता x फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यानंतर मी काय करेल, ही जी उजवी बाजू आहे ही उजवी बाजू मल्टिप्लाय करतीये तर ती याला इकडे घेऊन येतो. मग इथं मल्टिप्लाय करतीये तर डाव्या बाजूला ती जाऊन काय करेल, डिवाइड. अंडरस्टूड? इथपर्यंत सर्वांना स्टेप क्लिअर? मग देअरफॉर नेक्स्ट स्टेप काय बनेल मग माझी? ह्या M1 L1 हे बघा M1 L1 T1 यांचा पॉवर 1 1 T -2 याला कशाने डिवाइड करेल? स्क्वेअर ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. कशाने डिवाइड करेल? M2 1 L2 1 T2 -2 आणि इज इक्वल्स टू कोण? x. मग आता जे मासवाले टर्म्स आहे ना त्यांचा बघा पॉवर, लेंथवाल्या टर्म्स, टाईमवाल्या टर्म्स, त्यांचे पॉवर सगळ्यांचे तुम्हाला सेम दिसतील, बरोबर का? फक्त प्रोव्हाइडेड दॅट यू शुड रिमेंबर M1 म्हणजे M सफिक्समध्ये 1, L सफिक्समध्ये 1, T सफिक्समध्ये 1 हे सिम्बॉल आपण SI साठी वापरले की CGS साठी, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि देअरफॉर प्रत्येक स्टेपमध्ये देअरफॉर लिहायला विसरायचं नाही. तर मग आता इथपर्यंत लॉजिक जर समजलं असेल तर मला पुढे जायला. इथपर्यंत समजलं का सर्वांना लॉजिक? हां, हे बघा सॉरी. हां, मग आता x ती टर्म तशीच ठेवतो. x उजव्या बाजूला आहे, रिअरेंज करतो टर्म्सला. रिअरेंज म्हणजे काय की शक्यतो आपण काय करतो, ज्याला फाइंड आउट करायचं त्याला डाव्या बाजूला ठेवत असतो, म्हणजे LHSला तुमच्या डाव्या बाजूला तुमच्या हाताच्या, आणि उजव्या बाजूला मग मी आता याला रिअरेंज करून घेतो. रिअरेंज कसं? रिअरेंजिंग द टर्म्स. ओके, मग कसं आता बघा, पहिल्याचा M1 खालच्याचा M2 आणि यांचा पॉवर किती रे दोघांचाही? M1 आणि M2चा पॉवर फिक्स आहे किती? 1. डोक्यावर 1 लिहिला. ओके, ब्रॅकेट स्प्लिट करतोय म्हणजे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साइन राहणार. L1 अपॉन L2 त्यांचा पण पॉवर फिक्स किती? 1 मल्टिप्लाइड बाय लास्टवाला कोण? T1 अपॉन T2 त्यांचा पण पॉवर फिक्स किती? -2. आता मला सांगा, आता मला सांगा इथली पुढची स्टेप लय महत्वाची. इथं पुढं काय करायचं तेच पोरांना आठवत नाही. तर M1 मास हे हा सिम्बॉल SI साठी वापरला होता M1 की CGS साठी? तुम्ही सांगा बरं. SI साठी. मग SI मध्ये मास कशात मेजर करतात? kg मध्ये की ग्रॅम्स मध्ये? kg मध्ये. व्हेरी गुड. सो मी M1 ला रिप्लेस केलं 1 kg होल डिवायडेड बाय M2 CGS साठी होता तर इथं लिहिलं 1 ग्रॅम, कारण CGS मध्ये मास हे ग्रॅम मध्ये मोजतात आणि SI मध्ये kg मध्ये. यांचा पॉवर घ्यायला विसरायचं नाही. 1 मल्टिप्लाइड बाय. हां, आता सांगा
लेंथ एस आय मध्ये कशात मेजर करायची 1 मीटर मीटर. आणि मीटर. L2 CGS मध्ये 1 सेंटीमीटर. ही स्टेप लय सेंटीमीटर. महत्वाची. ही स्टेप 1 मल्टिप्लाइड बाय आता टाइम CGS मध्ये असू नाही तर ESI मध्ये असू टाइमला सेकंड्स मध्ये मेजर करतात, त्याला फरक पडत नाही. मला काय काढायचंय सांगा बरं. आपण काय फाइंड आउट करतोय सांगा. आर वी ऑन द ट्रॅक, आर वी ऑन द सेम ट्रॅक, सेम पेजवर आहोत का. आपल्याला यक्स फाइंड आउट करायचं आहे. परत एकदा जर कुणी मिस केला असेल, कुणी जॉईन करायला मध्येच लेफ्ट झाला असेल तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे कन्वर्जन फॅक्टर ऑफ फोर्स वाईल गोईंग फ्रॉम SI युनिट टू CGS युनिट विथ द हेल्प ऑफ काय शिकतोय आपण हे कन्वर्जन फॅक्टर विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे डायमेन्शन्सच्या मदतीने आपण हा कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करतोय. डायमेन्शनल ॲनालिसिस. मग डायमेन्शनल ॲनालिसिस मग मी असं मानलं लेट फोर्स इन SI युनिट इज इक्वल टू x टाइम्स फोर्स इन CGS युनिट. मग फोर्सचे डायमेन्शन्स मी तुम्हाला तोंडपाठ करायला सांगितलेले आहेत आणि ते थ्रूआउट फिजिक्स आता लक्षात ठेवायचे. M1 L1 T-2 पॉवर. पॉवर नोटेशन वापरताना कुणाचं तरी मायक्रोफोन ऑन आहे, प्लीज बंद करा. हां थँक्यू. सो नाव कमिंग बॅक M1 L1 T1 हे नोटेशन्स मी SI युनिटसाठी वापरले आणि M2 L2 T2 हे कुणासाठी CGS मध्ये. तर इथं मल्टिप्लिकेशन होत होतं, इथे येऊन डिव्हिजन झालं, रिअरेंज केला टर्म, डाव्या बाजूला x ठेवला. आता ही स्टेप महत्वाची. मी वाटल्यास या स्टेपला स्टार करतो. इम्पॉर्टंट स्टार आपल्यासाठी रेड. ठीक है, इम्पॉर्टंट स्टार. ये स्टेप बहुत इम्पॉर्टंट है. IMP स्टेप इथं लिहितो वाटल्यास. इथूनच सगळं आता ट्विस्ट आहे. मग आता मला सांगा 1 kg इज इक्वल्स टू किती ग्रॅम्स. 1000 ग्रॅम. परत चूक केली. आता पॉवरच्या टर्म्स मध्ये बोलायला सुरुवात करायची. 1 into 10 raised to 3 ग्रॅम. यस 1 into 10 to the power 3 grams GM आणि खालचा GM तसाच 1 GM जसेच्या तसा इंटू नाही येतो GM बघा. आणि ब्रॅकेटचा पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय पुढचं हे स्टार जे वापरतो ना मी हे मल्टिप्लिकेशन आहे बरं का. तुम्ही म्हणताल सरांनी हे काय दिलंय. तुम्ही कम्प्युटर वापरला असेल, MSc कोर्स केला असेल तर मल्टिप्लिकेशन साईन असं दाखवतात तिथं. मल्टिप्लिकेशन आहे का असं साईन. ओके तिथं कधीच ते असं एक्स नाही वापरत मल्टिप्लिकेशनला, क्रॉस नाही वापरत बिकॉज दॅट कॅन बी अ एक्स. ओके सो दॅट्स वाय इवन एक्स पण आपण कसं काढतो. सो दिस इज माय हॅबिट. यू कॅन गो विथ माय हॅबिट. 1 मीटर इज इक्वल्स टू किती 10च्या पॉवर मध्ये सांगा किती सेंटीमीटर. 1 into 10 raised to 2. +2 की -2. -2. ओए -2 कौन रे भाई, कौन है -2 यार. इतना वाग सर ने अच्छा पढ़ाया, क्या लोगा तुम भी हैट. 1 सेकेंड. हां ब्रॅकेट रेस टू -2. आता कॅन्सल करून टाकायचं. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल, सेकंडला सेकंड कॅन्सल. काय बनतंय बघा 1 into 10 to the power 3 त्याचा पॉवर 1. 1 into 10 to the power 3 त्याचा पॉवर 1. इकडे 1 into 10 to the power 2 त्याचा पॉवर कोण 1. आणि इथं 1 सेकंड कॅन्सल झाला. 1 raised to -2. आता 1 raised to एनिथिंग इज ऑलवेज 1 ते तर माहीत असेल. आणि लॉज ऑफ इंडायसेस मगाशी शिकवलेलं बघा. 1 into 10 to the power 3 to the power 1. कुठली प्रॉपर्टी बताओ चलो जल्दी. अभी प्रॉपर्टी सिखाया था आपको. a to the power m to the power n क्या लिखा जाता है. म्हणून तुम्हाला a to the power m into n. हां माझ्या बरोबर जर फिजिक्स शिकले ना तर यू विल फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. कारण मी प्रत्येक बेसिक स्टेप तुम्हाला समजून सांगत असतो. a to the power m to the power n is written as a to the power m into n. And a to the power m into a to the power n is written as a to the power m plus n. तो मेरे केस में यहाँ पे जो आया है वो आया था कुछ इस प्रकार. 8 to the म्हणजे 1 into 10 to the power 3 to the power 1. तो ये मल्टीप्लिकेशन होगा तो ये फिर से उतना ही बनेगा 1 to the power 3 into 1 बरोबर.
हे ब्रैकेट तसंच केलं, मल्टीप्लिकेशन विथ 1 इंटू 10 टू द पावर 2 टू द पावर 1, ये फिर से वैसा ही बनेगा 10 टू द पावर 2 इंटू 1. ओके, आणि मल्टिप्लिकेशन हे 1 टू द पावर एनिथिंग इज ऑलवेज 1, ते तर माहिती आहे. मग आता सांगा ही टर्म काय बनली, 1 इंटू 10 टू द पावर 3 मल्टिप्लिकेशन 1 इंटू 10 टू द पावर 2 इंटू 1. मग आता परत लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो, सगळ्यांचा बेस सेम असेल तर इंडायसेसची काय होणार, ऍडिशन. ऍडिशन. मग मी काय लिहिणार सांगा आता इथे, 1 इंटू 10 टू द पावर 3 इंटू 10 टू द पावर 2, तो 10 टू द पावर 3 प्लस 2 क्या लिखा गया, फिर ये 1 इंटू 10 टू द पावर 5. एक्स ची व्हॅल्यू आली का, जी हवी होती ती, अपेक्षित होती ती आली का. हॅलो बताओ, चलो जल्दी, 8 ची व्हॅल्यू आली का तशी. नाही समजली, स्टेप नाही समजली का. हे बघा मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं कन्वर्जन फॅक्टर, ज्यावेळेस तुम्ही फोर्सला एसआय युनिटमधनं CGS मध्ये कन्वर्ट करताल तर त्यावेळेस हा फॉर्म्युला 1 न्यूटन ऑफ फोर्स इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पावर 5 टाइम्स ऑफ फोर्स. तो व्हाट इज 1 इंटू 10 टू द पावर 5, उसको क्या बोला जाता, कन्वर्जन फैक्टर. और ये कन्वर्जन फैक्टर मुझे कैसे मिला, बाय यूजिंग कौन सा मेथड, क्या बोलते इस मेथड को, डायमेंशनल एनालिसिस. क्या बोलते बच्चा पार्टी, कौन सा एनालिसिस, डायमेंशनल एनालिसिस. यस, व्हेरी गुड. मग फोर्सचे डायमेन्शन्स, आता मी स्क्रीन छोटी करतो, परत एकदा प्रश्न विचारतो. फोर्सचे डायमेन्शन, m1 l1 t-2. व्हेरी गुड. जूलचे डायमेन्शन्स, m1 जूलचं युनिट इज इक्विव्हॅलंट टू न्यूटन इंटू मीटर. वेरी गुड, न्यूटन इंटू मीटर. सो मग आता माय चैलेंज इज, जब फोर्स एसआई यूनिट में था उसको जब हमने कन्वर्ट किया CGS में, तो वो कन्वर्जन फैक्टर कितना था, 1 न्यूटन ऑफ फोर्स इन एसआई यूनिट इज इक्विवेलेंट टू 1 इंटू 10 टू द पावर प्लस 5 डाइन ऑफ फोर्स इन CGS युनिट. सिमिलरली आणखी एक शिकवलं, 1 जूल ऑफ एनर्जी इन SI युनिट इज इक्विवेलेंट टू 1 into 10 to the power plus 7 ergs of energy in CGS unit. So my question is now for you guys, with the help of same technique, same method, I want you to convert energy in SI unit is equals to X into energy in CGS unit. Would you like to do it? Same method, same. कुछ भी उसमें डिफरेंस नहीं है. सो वुड यू लाइक टू गो फॉर इट? Yes. चालेल का. मग मी ते होमवर्क म्हणून ठेवतो तुम्हाला, कारण वी आर ऑलरेडी डन, वी विल स्टॉप फॉर टुडे. मग फाइंड द कन्वर्जन फैक्टर, होमवर्क ये आपको रिपीट करना है एंड यू हैव टू रिपीट दिस फॉर. यस, क्वेश्चन क्या होगा, फाइंड the conversion factor for energy if we are going from SI unit to कौन सा यूनिट, SI unit to CGS unit. and कुणाच्या मदतीने करायचं ते, with the help of dimensional analysis. Yes. ठीक है. So dimensional analysis, same steps you have to follow. माझ्या steps follow करा, you will get the result. आणि ते पण स्टँडर्ड रिझल्ट मिळतात, चुका होत नाही. मी तुम्हाला बघा प्रत्येक स्टेप मधली प्रत्येक बेसिक गोष्ट आधी समजून सांगितली आणि मग मी तुम्हाला ऍप्लिकेशन पार्टकडे घेऊन गेलो. आणि या पद्धतीने गेलं पाहिजे. या पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला ना तर तुम्हाला गोष्टी समजायलाही सोपं पडतं आणि ते लक्षात ठेवायलाही सोपं पडतं.
नाहीतर मी डायरेक्ट तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिस शिकवायला घेतलं असतं तर ते डोक्यात नसतं गेलं. सो दिस इज माय मेथड. माय मेथड्स आर नॉट कन्व्हेन्शनल मेथड्स ऑफ टीचिंग, बट आय मेक शुअर दॅट की माझ्या मेथड जरी कन्व्हेन्शनल नसतील तरी ते डोक्यात उतरवण्याची क्षमता त्या मेथड्समध्ये आहे, आणि माझ्या मेथडने गेलं तर चुका खूप कमी होतात. सो मी तुम्हाला आधी सांगितलं की मला फिजिक्समध्ये 97 मार्क्स का पडले, कारण मी फिजिक्सचा अभ्यास कधी वाचून केलाच नाही. मी मॅथमॅटिक्स म्हणून त्याला ट्रीट केलं आणि मी फिजिक्स लिहायला घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे, थेरॉटिकल शब्द येतील, ते थेरॉटिकल शब्द कधी कधी पाठ करावं लागतील, फॉर्म्युला येईल, पाठ करावं लागेल, कारण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये तो तर मेन डिफरन्स आहे मग माझ्यासाठी, की इथं नोटेशन्स येतील, सिम्बॉल येतील, फॉर्म्युला येतील, थेरॉटिकल सेंटेन्सेस येतील, पण दिस इज इट. आणि ज्याला फिजिक्स आत्ता 11वी-12वीला कळलं ना, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, इंजिनिअरिंगला जा, नाही तर मेडिकल क्षेत्रात जा, तर ज्याने फिजिक्स आता समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, कारण मुलं म्हणतात की फिजिक्स टफ आहे, फिजिक्स टफ आहे, पण मी म्हणतो की फिजिक्स खूप सोपं आहे, फक्त त्याला शिकवलं त्या पद्धतीने गेलं पाहिजे. तर तुम्ही फक्त तो पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, यू विल फॉल इन लव्ह विथ द कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स, दॅट आय कॅन गॅरंटी. ओके, सो कोणाचं काही डाऊट असेल तर नक्की विचारा. आय वुड लाईक टू सॉल्व दॅट डाऊट. आणि मग टुमॉरो ऑनवर्ड्स आय प्रॉमिस यू की मग आपण आता, म्हणजे दिस इज ऑल्सो सिलेबसचाच पार्ट आहे, तर मग मी आता हे कंटिन्युएशनमध्ये करेल. आता नवीन टॉपिक आपण थांबूयात. नवीन टॉपिक म्हणजे प्रत्येक दिवशी मी नवीन टॉपिक घेतोय, पण याच्यामध्ये आणखी पण एक्झाम्पल्स आहेत ना, मला आणखी ते घ्यायचे आहेत असं मी म्हणतोय. तर सो मेक शुअर दॅट वी विल स्टार्ट डुईंग दॅट फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स. सो शॅल वी स्टॉप फॉर टुडे देन? साक्षी, समृद्धी, मयुरी, मग तेवढं आन्सर करून पाठवा. कालचं होमवर्क नाही पाठवलं तुम्ही लोकांनी मला. समृद्धी सर, मला सांगता का आता काल काय होमवर्क होता? होमवर्क त्याच्यातच नोट्स मध्ये मेन्शन असतो. साक्षी, तुला नोट्स ओपन करायला सर ऍक्च्युली मी ऍडमिट आहे कालपासून, सो मी काहीच पाहिलं नाहीये. मी पाहते आणि करते सेंड तुम्हाला. बरं चालेल साक्षी, वाटलंच मी स्क्रीन शेअर करू शकतो इथं. नोट्स बघा एकदा. आणि हे बघा, माझ्या नोट्सची खासियतच ही आहे की जर तुम्ही ते लिहिले ना याच्यामध्ये, आपल्या काय म्हणताला नोटबुकमध्ये जर लिहिले ना, आणि तुम्ही वाचायला जरी घेतलं ना, त्याला रिव्हिजनला जरी घेतलं ना, तरी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजेल. नोट्स ह्या अशा पाहिजेत ज्या तुम्हालाही समजल्या पाहिजे, आणि जो असेसमेंट करणार आहे तुमचा पेपर त्याला पण कळलं पाहिजे अरे तुम्ही काय लिहिलंय किंवा तुम्ही काय लिहिण्याचा प्रयत्न करतायत. कारण तुम्ही प्रत्येक स्टेप पाठ नाही करू शकत, आणि पाठ करून करून तुम्ही लक्षात काय ठेवणार आहे? आत्ताशी पहिला चॅप्टर आहे, 16 चॅप्टर जायचे आहेत आपल्याला. फिजिक्सचे 16, केमिस्ट्रीचे 16, त्यानंतर मॅथमॅटिक्सचे 16. मग तुम्ही प्रत्येक स्टेप कशी पाठ करणार आहे? नाही होणार ते. सो समजून घ्यायला आता इथून पुढे सुरुवात करायची. ओके, फाईन. आणि समजून घेण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची. सो प्लीज डू दॅट, आणि हे होमवर्क करून मला पाठवा. अँड साक्षी, यस, टेक केअर. माइंड आणि बॉडी जर फ्रेश असेल तरच अभ्यास करायला मजा आहे. सो डोंट वरी, जरी तू बेड रेस्ट असेल कम्प्लिटली, तुला सलाईन चालू असेल किंवा यू आर नॉट फिलिंग वेल, सो मेक शुअर दॅट आय एम हॅपी दॅट तुझी उत्सुकता आहे की शिकायचं आहे मला, ते महत्त्वाचं आहेच आहे. पण ॲट द सेम टाईम हेल्थ आणि बॉडी, फिजिकल आणि मेंटल हेल्थ महत्त्वाची, ती चांगली करा. मिस झालेला पार्ट परतही शिकता येईल. इवन मी हे सेशन रेकॉर्ड पण करत असतो. यूट्यूबला हे रेकॉर्डेड सेशन्स अपलोड होतील आणि तुम्हाला त्याच्या लिंक्स पण मिळून जातील. ओके, ठीक आहे. सक्सेस सायन्स अकॅडमीचंच आपलं यूट्यूब चॅनल मी तयार करतोय आणि त्याच्यावरच हे फ्रेश सगळं मटेरियल मी अपलोड करतोय. ओके, फाईन. थांबूयात मग. ओके, चलो गुड नाईट, बाय बाय, सी यू.